हॅलो, नमस्कार. मी भाग्यश्री. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज डीप किचन क्लिनिंग करण्याची मी ठरवलंच होतं. त्यासाठीच आहे ना, मग रात्री सगळं किचनचं जे सामान आहे ट्रॉलीमधलं ते तर सगळं काढून घेतलं होतं मी. आणि त्याच्यामध्ये ना कॉक्रोच खूप झाले होते, तर मग मी आधी हीट मारून घेतलं. आणि रात्रभर हे सगळं असंच होतं, तर सकाळी उठल्यानंतर सगळं आधी स्वच्छ करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग सगळं पुसून वगैरे घेतलं. आता हे जे सगळं सामान आहे, तर ते ना मला आता सगळं जिथं जिथं लावून घ्यायचं आहे. तर डीप किचन क्लीन करताना आहे ना, तुम्हाला मी काही महत्त्वाच्या थोड्याफार टिप्स सांगते की ते आपण कशा पद्धतीने ना डीप किचन क्लिनिंग करू शकतो. सर्वात पहिली टिप म्हणजे तर किचनमधलं म्हणजे ट्रॉलीमधलं वगैरे जे काही सामान आहे, तर ते आधी सगळं बाहेर काढून घ्यायचं. सगळं सामान बाहेर काढल्यानंतर जे आपल्याला लागणार आहे तर ते ठेवायचं, आणि जे लागणार नाही तर ते एका पिशवीमध्ये घालून ना डिक्लटर करायचे आपल्याला सगळं सामान. म्हणजे टाकून देण्यासाठी जी पिशवी आहे ना, त्याच्यामध्ये मग भरून ठेवायचं. तर अशाच मी पण तेच केलं. जे नव्हतं सामान लागणार तर ते साईडला काढून ठेवलेलं आहे. 2 इतर ठिके जे आहेत तर त्यामध्ये मग टाकलं. जे काही बॉक्स वगैरे होते, डब्यांचे असो, बॉटलचे असो, ट्रायपॉडचे असो, काचेच्या वस्तूंचे जे काही बॉक्स होते, तर ते सगळे मी आता टाकून देण्यासाठी काढलेले आहेत. कारण भरपूर असे कॉक्रोचेस होते त्या बॉक्समुळं. तर सगळ्यात पहिली टिप म्हणजे तर ते. त्याच्यानंतर दुसरी टिप जी आहे, तर घरात चिमणी असेल किंवा एक्झॉस्ट फॅन असेल, तर तो पण आहे ना स्वच्छ करून घ्यायचा. म्हणजे त्याच्यावरती तेलकट, चिकट, चिवट जे डाग असतात ना, तर ते निघून जातात. तर अशा पद्धतीने ना थोडी क्लिनिंग करायची. आणि तिसरी टिप म्हणजे काय, तर जे भांडे आपल्याला म्हणजे खराब झालेले आहेत, तर ते आधी घासून घ्यायचे आणि स्वच्छ उन्हामध्ये वाळायला ठेवून द्यायचे. म्हणजे आपल्या इकडचं सगळं सामान होईपर्यंत ते भांडे पण सुकून निघतात. आणि चौथी टिप म्हणजे काय, तर बेसिन वगैरे त्याचे नळ वगैरे असतात किंवा बेसिन असतं, तर ते पण सगळं स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर 5वी टिप म्हणजे काय, तर आपला जो फ्रीज आहे तर तो पण सगळा स्वच्छ करून घ्यायचा. त्याच्यातली भांडी वगैरे क्लीन करून घ्यायची आणि धुवून ठेवायची. त्याच्यानंतर 7वी टिप म्हणजे आपले छोटे-मोठे काही अप्लायन्सेस असतात इलेक्ट्रिक, म्हणजे शेगडी असेल किंवा कुकर, मिक्सर किंवा गॅस असेल, गॅसची शेगडी असेल, लायटर असेल, तर ते सगळं आधी स्वच्छ करून आहे ना बाजूला ठेवून द्यायचं वाळण्यासाठी. तर अशा पद्धतीने ना एकदम पद्धतशीर स्वच्छता आपण केली ना, तर जास्त आपल्यावर लोड पण येत नाही आणि जास्त मग चिडचिड, राग पण होत नाही आपला. तर अशाच पद्धतीने माझं करायचं चालू होतं. काल सामान हे सगळं काढताना आहे ना, मुलांनी मला मदत केली. आज मुलं स्कूलला गेलेली होते, तर माझं एकटीचंच चालू होतं. तर माझ्या डोक्याने विचार करून आहे ना, कुठं काय ठेवायचं व्यवस्थित सगळं सामान जे आहे ना, तर ते सेट करून घेतलेलं आहे मी. सगळं लावून घेतलं ट्रॉलीजमध्ये. आणि सगळं लावल्यानंतर आहे ना, शेवटीला 8वी टीप म्हणजे काय, तर शेवटीला आहे ना सगळं झाडून एकदा घ्यायचं. त्यानंतर 9वी टीप म्हणजे फरशी पुसून घ्यायची सगळी. झाडल्यानंतर आहे ना फरशी पुसून घ्यायची. म्हणजे त्याच्यावरती काहीच असं सगळं क्लीन होऊन जाईल. त्याच्यावरती काही घाण वगैरे पडलेली असेल ना, तर ते सगळी स्वच्छ होऊन जाईल. आणि साफसफाई करताना आहे ना, आपण एकदमच सगळी साफसफाई करायची नाही. म्हणजे महिन्यातून एकदा जर केली ना, तर एवढं सगळं खराब पण होत नाही ट्रॉल्या वगैरे, आणि एवढे असे चिकट, तेलकट डाग पण पडत नाहीत. त्याचबरोबर स्टाईल वगैरे असतील आपल्या किचनमध्ये, तर त्या पण सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या ज्या त्या वेळेस. म्हणजे आहे ना जास्त त्याला मग तेलकट, चोपट असे डाग पडत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे कसं, तर फ्रीज आहे ना एकाच दिवसात एकदम डीप क्लीन करून टाकायचं नाही, तर महिन्यातून एकदा करायचा, दर महिन्याला करायचा क्लीन, डीप क्लीन. म्हणून आहे ना जास्त खराब पण होणार नाही, लगेच होऊन जाईल आपलं क्लीन करायचं. आणि 10 ते 15 मिनटं रोज स्वयंपाक झाल्यानंतर आपण किचन कट्टा आणि किचन काउंटर जे आहे तर ते तर रोज क्लीन करूनच घेतो आणि घ्यायलाच पाहिजे. त्याने स्वच्छता पण राखली जाते किचनची आणि जास्त काही घाण पण होत नाही किचन. आणि हे सगळं क्लिनिंग करत असताना मेन म्हणजे आपण जे लिक्विड तयार करणार आहेत ना, तर ते जे लिक्विड आहे तर मी सगळं घरच्या घरी तयार केलेलं. घरच्या घरी म्हणजे कसं, सोडा घेतलेला आहे, लिंबू आणि मीठ, हे जे पाणी आहे ना ह्याचं मिक्स करून आहे ना सगळं किचनच्या ट्रॉल्या वगैरे मी पुसून घेतलं. हार्ड केमिकलचा पण वापर करायचा नाही, जेणेकरून आहे ना आपल्या हाताला इजा वगैरे होईल
म्हणजे होणार नाही या पद्धतीने आपण काळजी घेऊनच क्लिनिंग करायची किचनची पण. म्हणूनच आहे ना मी घरच्या घरी सगळं असं लिक्विड तयार केलं आणि सगळं त्यांनी पुसून घेतलं. त्याच्यानंतर मग सगळं आवरून ठेवलं आणि जे काही भांडी मला घासायची होती तर त्या सगळी भांडी मी घासायला काढलेली आहेत. बाकीचं सगळं तोपर्यंत आहे ना किचनमध्ये लावून घेतलं, सेट करून घेतलं सामान आणि आता ही भांडी घासून आहे ना मी वाळायला ठेवून देणार आहे. आणि तोपर्यंत इकडं बघा माझं किचनवरती पण म्हणजे सगळं फक्त जे भांडी होती ना तीच राहिलेली आहेत घासायची. बाकीचं सगळं मी वरती ठेवलं. इकडच्या साईडला पण सगळं साफ करून घेतलेलं आहे मी. फरशी वगैरे पुसून घेतली मी. फरशी पुसतानाचा काही व्हिडिओ घेतला नाही मी कारण गडबडीमध्ये सगळं आवरलं. ह्या 2 पिशव्या ज्या आहेत तर ते कचरा निघालेला आहे. आणि इकडच्या साईडला सगळी ही केकची वगैरे बघा भांडी आहेत माझी. ते कधीतरीच यूज होते तर ती मी घासून घेतली. आणि इथं असं सगळं असं सेट करून घेतलेलं आहे मी. सगळं किचन लावून घेतलेलं आहे. सगळी भांडी वगैरे भरण्या वगैरे काही सामान सगळं जे होतं तर ते लावून घेतलं ट्रॉलीमधलं. आणि खालच्या पण किचन कट्ट्यावरची जी भांडी आहेत ना ते सुकायला ठेवलेले आहेत. आता मी भांडी सगळी घासली आणि तिथं सुकायला ठेवलेली आहेत. आणि इकडच्या साईडला अशा 2 पिशव्या कचरा निघालेला आहे आणि सगळं क्लीन स्वच्छ करून ठेवली. ह्या बॉटल पण ज्या आहेत तर भंगारवाला आल्यानंतर देईल मी त्याच्याकडं. सगळी फरशी चकाचक करून घेतली आणि देवपूजा सकाळीच केलेली होती. तर असं अशा पद्धतीने ना माझ्या किचनची आज डीप क्लिनिंग झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.